गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आय होप चांगलेच असाल. वाव वाव. ट्रॅफिकवाल्या रोडमध्ये पण ना पब्लिकची स्पीड 50-60च्या दरम्यानच असते. यायला झक मारली या रोडने आलो. ऑर्डर ट्रॅफिक नसेल इकडे आणि जायला इकडे ट्रॅफिक आहे. ते रस्ते पण असे फालतू आहेत ना. जायला ट्रक असा गेला खड्ड्यामध्ये. क्रेन आली आहे काढायला. कचऱ्याचा ट्रक कचऱ्याच्या गटारात. मॅडम समोर बघा. काय करताय? दिस इज माय चॉईस. मला ना लवकरात लवकर चेनचं स्प्रॉकेट चेंज करायची गरज आहे. तो रफनेस पूर्ण मला फील होतो आता. असं वाटतं जायला कधी पण चैनीचा गेम वाजू शकतो. कुठे येतोय? ये ओवरटेक करने का जगह है क्या रे? ओवरटेक करने का जगह है ये? अक्कल नाही गाडीची. स्पीड मध्ये आला जायला. मी पण असतो. मी नशी थांबवली गाडी. थांबवली नसती गाडी तर गेलो असतो याच्यावरती. बघा बघा पाठी पुढे बघा जरा. कसे बघत नाहीत काय ना टर्न घेतात कसे पण. %90 ॲक्सिडेंट हा तुमची चुकी नसतेच. पाठचा कोणतरी चूत गळपटावून जातो. बाकी आपण नीट चालवतो पण जो समोरचा जो असेल किंवा पाठचा जो असेल तो कधी आपल्याला गळपटावून जाईल का सांगता येत नाही. काय भाऊ मदत थांबलेत. तो करतायत. मला ना सारखा ना खिसा चेक करायला लागतोय. तर मी जे ट्राउझर घातले ना तिचा खिसा जो आहे तो लहान आहे. मला भीती वाटते मोबाईलची. त्याच्यामुळे मी सॉंग्स चालू ठेवलेत. जर सॉंग्स बंद झाले की समजा आपला मोबाईल पडला. इथे ठेवला असता पण इथे ठेवू शकत नाही कारण का हे एवढं गरम होतं ना जाम. तर स्क्रीन डॅमेज होऊ शकते फोनची. ते पावसा दिवसामध्ये ठीक आहे ठेवायला. पण आज रात्रीचं वगैरे ट्रॅव्हलिंग करताना पण उन्हामध्ये बिलकुल नाही. ते एकदम तापतं. हा कसा चाललाय. काय घाई आहे मेजाला काय माहिती. काय कष्ट करून एवढं काय मतलब आहेत. राहायला शेवटी पाठीत ना माझ्या. चल भाई काय बघतोय तू पण. त्यासोबत जायचं काय तुला पण? बघ कसे थांबलेत. म्हणजे बापाचा तर रस्ता आहे तुमच्या. व्हेरी गुड. A few moments later. आलास परत. काय बोलायचं बाबा तुला. जा एकदा जातो. काय मोदी सोबत मीटिंग आहे वाटतं त्याची. देशद्रोही ठरवतील त्याला. टायमावर नाही पोचला. थोडी घाई कसली काय माहिती. त्यावेळेला माझा लॉग इन टाईम 12चा आहे. मला 12:15 वाजलेत. मी आरामात चाललोय. ठीक आहे ना. एक दिवस नाही गेलं तर काय होतं. लवकर लेट झाला. यांना काय कुठलं गाठत असतं काय माहिती.
तो खड्डा मला लक्षात आहे, पण मी येतो तिकडे तेव्हा मला आठवतो की ते खड्डा आहे करून. तोपर्यंत मी त्या खड्ड्यावरनं जातो यायला. तो खड्डा असा तसा पण नाही, भला मोठा आहे. जाऊ दे ॲम्ब्युलन्स आहे भाई. एक रिसेंटली व्हिडिओ बघितला मी, कर्नाटकचा होता वाटतं. तर तिथे ॲम्ब्युलन्सला जायला देतच नव्हता तो माणूस, आणि मग शेवटी त्याला फाईन बसली. म्हणजे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरने व्हिडिओ वगैरे काढला होता, तर त्याला ऑलमोस्ट 2 लाखाची फाईन बसली आणि त्याचं लायसन्स कॅन्सल झालं. काय बावळट माणसं असतात ना एक. हा वन साईड बनवला व्हिडिओ बोलतोय. रोड हा एका साईडला बनवला आहे, इथला पण बनवला पाहिजे. पटकन बनवा लवकर यार. येताना मला घाई नसते, जाताना घाई असते. थँक्यू रिक्षावाले अंकल मला जायला दिल्याबद्दल. आता काय जायला मुद्दाम अडवून ठेवतात, जायला देत नाहीत, मजा बघतात. ये तू आता कुठून जाणार आहेस? माझ्या अंगावरून जाणार आहेस? जा. ब्लूटूथ कसं का ऑटोमॅटिक चालू झालं? काय दाबलं नाही मी तरी पण ब्लूटूथ कसं का चालू झालं? स्ट्रेंज. आज टेम्परेचर कमी आहे, स्वतःला प्रिपेअर करतो जरा आरेमधून जायला. फाटणार आहे माझी. बापरे, थंडी एवढी थंडी. आता लास्ट वीकेंड गावी गेलो होतो पोपटीला, तेव्हा पण एवढी थंडी वाटली नाही एवढी मला इथे थंडी वाटते. अजिबात जायला देणार नाही. लेफ्टला पूर्ण जागा खाली आहे, बरोबर मधून चालवणार. समोरच्याला त्रास कितपत देता येतो ना ते फक्त बघत बसतात. परत काय बोलणार यार, कसा विसरतो मी. आलो जवळ की उभा राहतो ऑटोमॅटिक खड्डा बघून तो. तर अशा प्रकारे आमच्या एक्सपल्सचे 18,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. चलो मुंबईमधली F1 रेसिंग ही, ह्याच्यामध्ये कोणीही पार्टिसिपेट करू शकतं. ही फक्त आरे ब्रिजच्या खाली तुम्हाला मिळेल. बघा अच्छा मायला कसे जातात सर्व. भरारी पथक. आता हे लोकांनी नवीन रूल आणतायत. नवीन म्हणजे जुना रूल होता, मध्ये बंद केला होता की बाईकच्या पाठी पिलियन असेल त्याला पण हेल्मेट कंपल्सरी आहे, नाहीतर फाईन. त्या यायला आधी रस्त्यात ते नीट करा, नंतरला हेल्मेटचं बघा. बाईकवाला घालतोय ना तेवढं काय कमी नाही का तुम्हाला? 2 हेल्मेट घेऊन फिरायचे आता. मध्ये पण होता सेम सीन. तर पण ते बोरिवलीला पावसामध्ये खड्डे पडले होते ब्रिजला, आरे बोलतोय आपला नॅशनल पार्कच्या ब्रिजला. तर तिथे ॲक्सिडेंट झाला होता बाईकवरतीच त्या खड्ड्यामुळे. आणि ते एक लहान मुलगा होता आणि माणूस होता अजून एक, त्यांच्या अंगावरून लिटरली ट्रक गेला त्या खड्ड्यांमुळे. आणि मग तेव्हा पूर्ण बॅकलॅश भेटला होता BMCला की. आणि त्याच टायमाला या लोकांनी तो हेल्मेटचा रूल आणला होता. मग तेव्हा त्यांनी तो रूल परत पाठी घेतला. तसे आता थोडे टाईम गेला, आता परत त्या लोकांनी आणला परत रूल हा.
खड्डे भरायच्या नावाला हे लोक फक्त काय करतात, डांबर टाकतात पॅचेसवरती, बघत नाहीत वरती खालती काय झालंय काय. लेवल केलीच नाही लोकांनी कधी. तर आजच्या फोटो ब्लॉग, अरे 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 हो 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 काय कटा मारतोय बाबा बाबा. टोमॅटोवाले खरं टोमॅटोवालेच आहेत. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि असेच नवनवीन मोठे व्लॉग पाहण्यासाठी स्टे ट्यून. राईड सेफ, काळजी घ्या, मजा करा. बाय बाय.